रायगडावर कितीतरी लोक येतात. नगरखान्यात जातात, जगदीश्वर मंदिर, समाधी आणि टकमक टोक, बाजारपेठ झालं एवढाच रायगड लोकांना माहिती आहे. जय शिवराय मंडळी. तर मी आत्ता दुर्गेश्वर रायगडावरती आहे आणि आपण जगदीश्वर मंदिराकडून भवानी टोकाकडे जात असताना आपल्याला लष्करी छावणीमध्ये जातात ज्या 2 बराकी लागतात. तिथून थोडं पुढे आलं तर डाव्या बाजूला अजून 2-3 अशा इमारती लागतात, वास्तू लागतात आणि उजवीकडचा जी सरळ वाट आहे ती भवानीकडेकडे जाते. आपण त्या जर बाराकींकडे आलं तर त्या एका बाराकीच्या मागच्या बाजूला एक हौद आहे रायगडावरील, खूप जुना हौद आहे आणि तो खडकात खोदलेला हौद आहे. तर त्या हौदाला काळा हौद असं म्हणतात आणि तो खूप खोल आहे. म्हणजे त्याची खोली, त्याचा कुठं उल्लेख नाही आहे आणि त्या खोलीचा म्हणजे कुठं उल्लेख नाही आहे आणि त्याच्यात आत्ता भरपूर पाणी मिळतं. तिथं आहे, आपण बघू शकता मागच्या बाजूला हा काळा हौद. इकडं ती दिसते तुम्हाला म्हटलं ती बराक. इकडं अजून 2 बराकी आहेत मागच्या बाजूला, पलीकडे एक आणि इकडे एक. आणि तर हा काळा हौद कदाचित रायगडावरील आपल्या लष्करी सैनिकांसाठी पाण्याची सोय म्हणून हा तलाव इथं खोदला गेलेला असावा. तर कोणत्या पण गडावर आपण बघितलं तर पाण्याचं किती महत्त्व आहे. तर आज्ञापत्रात सांगितले की तैसेची आधी गडावर उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तिथे तळी टाकी बांधावीत. उदक वर्षभर पावसाळ्यात पुरेल एवढं पाणी तिथं राहिलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्या आज्ञापत्रात सांगितले. म्हणजे ही खरी गोष्ट आहे. म्हणजे पाण्याशिवाय माणूस कुठंच नाही राहू शकत. पाण्याची सोय प्रत्येकाला लागते. आणि आपण बघितलं तर दुर्गेश्वर रायगडावरती पावसाळ्यातले जे 4 महिने आहेत त्या 4 महिन्यात भयंकर असा पाऊस कोसळतो, परंतु 8 महिने कोरडे असतात. त्यामुळं तो 4 महिन्यात पाऊस पडतो तिथं पाण्याची साठवणच केली पाहिजे. नाहीतर 4 महिन्यात म्हणजे किती पण पाऊस पडतो, एवढं पाणी वाहून जातंय आणि पुढच्या 8 महिन्यात लोकांना प्यायला पाणी मिळायचं नाही. हे महाराजांना हे माहिती होतं. त्याच्यामुळं महाराजांनी रायगड ही राजधानी बांधताना म्हणजे इतके तलाव, इतकी टाकी, इतके हौद वगैरे खोदून ठेवलेत रायगडावर. म्हणजे आपण आत्ता उन्हाळ्यात जरी आलो तरी आपल्याला रायगडावर पाणी भेटतं. म्हणजे आपण टॉमस निकल्स हा इंग्रज प्रवासी शिवरायांच्या राज्याभिषेकाला आला होता. तर त्याने लिहून ठेवलं की गडावर जागोजागी तलाव आणि टाकी आहेत आणि त्याच्यात मुबलक पाणी आहे जे वर्षभर पुरेल. याच्यात विशेष म्हणजे तो आला होता मेमध्ये आणि मेमध्ये सुद्धा गडावरती पाणी होतं म्हणजे तलावांमध्ये. तर यावरून आपल्याला अंदाज येतो की महाराजांचं नियोजन म्हणजे जलव्यवस्थापन किती काय लेवलचं असेल. तर रायगडावरती जवळपास 60 ते 70 अशी खोदलेली, बांधलेली टाकी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता मी यातली सगळी पाहिलेली नाहीत, परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली काही टाकी आहेत. ती आपला गंगासागर तलाव झाला, 12 टाकी झाली, कोळिंब तलाव झाला, नाणे दरवाजापासून आपण येतो तिथे एक टाका आहे. परत महादरवाज्यातून आपण वरती आलो की उजव्या बाजूला वरती कड्यामध्ये 4-5 टाके खोदलेले आहेत. आपण जगदीश्वराकडे येत असताना डाव्या हाताला कोळिंब तलाव आहे. परत उजव्या बाजूला एक हौद आहे, मोठा तलाव आहे. परत तिथून जर पुढे आलं तर तिथं एक म्हणजे आपण भवानी टोकाकडे जातो, तिथून आतमध्ये गेलं तिथं पण एक कातळात खोदलेली टाकी आहेत. परत कुशावर्त तलाव झाला, अष्टप्रधान वाड्यांच्या शेजारी जो आहे तो. अजून आपली आत्ताची शिवसमाधी आहे तिथून मागे पूर्वी खडकात खोदलेली टाकी होती. आता तिथं ती टाकी नाहीत, आता जस्ट तिथं थोडंसं पाणी राहतं आणि तिथून आपल्याला समाधीची प्रतिमा त्या पाण्यात दिसते. तर ते एक झालं. असं अशी बरीचशी टाकी आहेत. हा काळा हौद झाला. म्हणजे अशा खूप जागी शिवरायांनी टाकी, गडावरती टाकी बांधलीत, तलाव बांधलेत, खणून ठेवलेत. त्याच्यामुळं आपल्या सैन्याला आणि गडावर राहणाऱ्या लोकांना उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची कमतरता भासू नये हेच त्याच्यामागचं नियोजन, त्याच्यामागचा विचार होता. म्हणजे जेवढे किल्ले शिवरायांनी बांधले प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांनी अशी भरपूर टाकी बांधून ठेवलेत. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी खरंच जबरदस्तच होती. कारण की कडक उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला गडावरती बारमाही पाण्याची टाकी आजही आढळतात. म्हणजे महाराजांनी तेव्हाचीच नाही तर आज कित्येक पिढ्यांची सोय करून ठेवली आहे. तर इथं आपण बघितलं, इथलं पाणी अजूनही वापरलं जातंय. इथं आपल्याला पाईप दिसतात, हे पाणी अजून गडावर वापरलं जातं. इकडून पाईपलाईन गेली आहे बघा. तर म्हणजे जवळपास 350-450 वर्ष झाली तरी सुद्धा महाराजांनी बांधलेल्या टाक्या आपली तहान भागवत आहेत. म्हणजे खरंच
काय सॅल्यूट म्हणजे काय बोलावं शब्द नाहीत. फक्त या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. ह्या म्हणजे रायगडावर कितीतरी लोकं येतात. नगारखान्यात जातात, जगदीश्वर मंदिर, समाधी आणि टकमक टोक, बाजारपेठ झालं एवढाच रायगड लोकांना माहिती आहे. परंतु अभ्यास करण्यासाठी किंवा चिकित्सक वृत्तीने आपण महाराजांचे गडकिल्ले बघायला सुरुवात केली पाहिजे. कारण की असं जर असा विचार जर काही म्हणजे लोकांनी जर करायला सुरुवात केली, पोरांनी करायला सुरुवात केली, तर जे काय प्रश्न दडलेले आहेत म्हणजे काही गोष्टी आहेत आपल्याला इतिहासात घडलेल्या आहेत. पण त्याचे काही नोंदी नाहीत किंवा काही पुरावे नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल काही उलगडा होत नाही. परंतु जर असा लोकांनी चिकित्सक पद्धतीने जर गडकिल्ले बघायला सुरुवात केली, तर कितीतरी प्रश्न पडून त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होऊन कितीतरी प्रश्नांची उकल होऊ शकते, एवढंच एक सांगणार. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.